महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जी काही ऑफिशियल अपडेट आता आलेली आहे तर तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला आत्ताच देणार आहे। तर बघा, खुशखबर आलेली आहे। आता सर्व GR रद्द, लाडकी बहीण योजनेचे पैसे सकाळपासूनच यायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही हा तुम्हाला दुसरा तिसरा हप्ता दिला जाणार आहे याच्या संदर्भात एक अपडेट जाहीर झालेली आहे। तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल त्याच महिला उमेदवारांना आता पैसे मिळणार आहेत पुढील हप्ते आणि दुसरा तिसरा हप्तासुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे केव्हा जमा होतील या यादीमध्ये नाव असेल तरच। यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या, यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि महत्त्वाचं म्हणजे जर याच्यामध्ये नाव नसेल तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली समोर। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे कोणाचे पैसे आले, कोणाचे आलेले आहेत आणि कोणाचे आलेले नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, यादी कुठं पाहायला भेटेल, नाव कसं चेक करायचं, तुम्हाला पैसे किती भेटतील, 4,500 रुपये। तर सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी अपडेट देणार आहे आणि भरपूर महिला उमेदवारांचे फॉर्म रद्द होण्याची अपडेट आलेली आहे। तर डिटेलमध्ये काय 3 अपडेट आलेले आहेत सर्व याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे तर ती अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहे तर ते भरपूर बँकवाल्यांनी कपात केलेले आहेत आणि बँकवाल्यांनी जर कपात केलेले आहे तर त्यांना दणका देखील तसा बसणार आहे, म्हणजे त्यांच्यासोबत सुद्धा तसाच प्रकार होणार आहे। परंतु जो काही निर्णय झालेला आहे तर बघा, समजा आता याच्यामध्ये एक अपडेट अशी आलेली होती की जर ज्या महिला उमेदवारांना गांधी योजनेचा जे काही लाभ येत आहेत आणि गांधी योजनेचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे तर त्या गांधी योजनेमुळं तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो। आता हे संपूर्ण प्रकरण काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतो, त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक महत्त्वपूर्ण अपडेट देतो। तर समोर पाहू शकतात या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची 4,500 रुपयाची यादी जाहीर, पहा तुमचे नाव, लाडकी बहीण योजना। आता पैशांची वाटपच सुरू झालेली सकाळपासून। त्याच्यानंतर पुढे पाहू शकता ज्या महिलांनी, पाहू शकतात आता इथं काय माहिती देण्यात आलेली की कोणाला पैसे भेटत आहे। ज्या महिलांनी 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज केला आहे त्या महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार आहेत। ज्यांनी 14 ऑगस्ट रोजी अर्ज केलेला आहे, 14 ऑगस्ट 2024 पासून, ठीक आहे, लक्षात घ्या, त्या महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरा नंबरचा मुद्दा पाहू शकतात की पहिल्या टप्प्यात 80 लाख महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आले। त्याच्यानंतर पाहू शकतात की त्यानंतर 16 लाख महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आले। ज्यांनी आधार लिंकिंग KYC नंतर केली त्यांच्या हातात पैसे आले 3,000 रुपये, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आले, ते त्यांच्या हातात म्हणजे त्यांच्या खात्यात, तर ते जमा झाले 16 लाख महिलांचे। त्याच्यानंतर पाहू शकता जे लाभार्थी ऑगस्ट महिन्यानंतर नोंदणी करतील त्यांच्या खात्यावर 3 महिन्यांच्या लाभ म्हणजेच 4,500 रुपये जमा केले जाणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे आणि ही खुशखबर आहे। त्याच्यानंतर पाहू शकतात पहिल्या 2 महिन्यांचा लाभ मिळालेल्या महिलांना आता मात्र फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत। आता फक्त 1,500 रुपये मिळतील। बाकीचे ज्या काही महिला उमेदवार आहेत, कोणत्या महिला उमेदवार ज्यांना अगोदर 3,000 रुपये भेटलेले आहेत त्यांना आता फक्त 1,500 रुपये मिळतील आणि ज्यांना आतापर्यंत 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे अपडेट काय आलेली नेमकी तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो। तर सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर माता बहिणींचे पैसे आलेले आहेत। आता महत्त्वाचं जी काही अपडेट होती ती हीच होती की तुम्हाला तुमचं पैसे या ठिकाणी आलेले आहेत किंवा नाही ते चेक करायचे। आता तुम्ही चेक कशा पद्धतीने करता, तुम्हाला 2 ते 3 प्रकारच्या पद्धती मी यामध्ये सांगणार आहे। पहिलं म्हणजे जर तुमचं अकाउंट फोनपे वगैरे या ठिकाणी तुमचं चालू असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकतात माता आणि बहिणींनो, हे झालं पहिलं ऑप्शन। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये जावं लागणार आहे। बँकेमध्ये जाऊन तिथं
जा, त्याच्यानंतर ते चेक करा, हा तुम्हाला या ठिकाणी मुद्दा आहे. म्हणजे हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा म्हणजे तुमचा बँकेचा जो काही नंबर असेल, बँकेचा बॅलन्स इन्क्वायरी नंबर असतो बँकेचा. आता SBI असेल तर त्याचा इन्क्वायरी नंबर असेल, SBIचा बँक इन्क्वायरी नंबर बॅलन्सचा, तर त्याच्यावर तुम्ही फोन करायचा आहे. प्रत्येक बँकेचा असतो, SBI असो, HDFC असो, ॲक्सिस बँक असो, बँक ऑफ बडोदा असो, प्रत्येक बँकेचा असतो. त्या बॅलन्स इन्क्वायरी नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आणि तो जर तुम्हाला माहिती नसेल तर तो नंबर मी तुम्हाला आपल्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती देऊन देणार आहे. सर्व माता बहिणींनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं सर्व नंबर दिलेले आहे बँकेचे, तर ते तुम्हाला तिथं कॉल करून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण इन्क्वायरी करू शकतात की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही. तर त्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे. त्याच्यानंतर तो फोन रिसीव होईल. त्याच्यानंतर ते फोनमध्ये काहीतरी 2 शब्द बोलतील. त्याच्यानंतर तो फोन कट होईल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला टेक्स्ट मेसेज तिकडनं येईल आणि तिथं तुम्हाला दिसेल की तुमच्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स आता शिल्लक आहे. ही झाली तिसरी टेप. आणि चौथी म्हणजे डायरेक्टली पैसे आल्याबरोबर तुम्हाला SMS येईल. असा SMS जर आलेला असेल तर समजा तुमचे पैसे अकाउंटमध्ये आलेत, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले, तर हे होतं पैसे येण्यासंदर्भात अपडेट. सकाळचे 4 वाजेपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. सर्व GR रद्द, बाकी सर्व भानगडी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहे. तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुमचे अकाउंट तुम्हाला चेक करत चालायचे, तुम्हाला पैसे आलेले आहेत. कारण आज वार जो आहे तो तुम्हाला माहिती आहे काय वार आहे, तर आज रोजीपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहेत. सर्व माता बहिणींनी अकाउंट चेक करून घ्या. आणि तुमच्या पैसे कोणते वसूल केले जाणार आहे? ज्या महिलांनी गांधी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून त्यांनी याचेसुद्धा पैसे त्यांना 3000 रुपये मिळालेले आहे, तर त्यांचे फॉर्म देखील रद्द केले जाणार आहे अशी अपडेट आलेली आहे. त्यांचे फॉर्म रद्द केले जाणार आहे आणि त्यांनी जेवढे बी पैसे घेतलेले 3000 रुपये असो किंवा किती रुपये असो, त्याचा लाभ तुम्ही घेतलेला आहे, ते पैसे तुमच्याकडनं वसूलसुद्धा केले जाणार आहे अशी सुद्धा अपडेट समोर आलेली आहे. तर समोर चालून कळणार आहे की कोणाचे फॉर्म रद्द होतील, काय होईल, ते सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल. आता प्रश्न राहिला यादी संदर्भात. तर बघा, जी काही दुसरा आणि तिसरा हप्ता संदर्भात यादी आहे, तर त्या यादी संदर्भात एकच अपडेट आहे की तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे चेक करायचे आलेले आहेत किंवा नाही. यादी संदर्भात अजून अपडेट आलेली नाही आहे की यादी जाहीर होईल आणि मग त्याच्यामध्ये नाव चेक करा. तुम्हाला पैसे आले तर यादीमध्ये नाव चेक करायची आवश्यकता राहत नाही. यादी संदर्भात अजून अपडेट नाही आहे. भरपूर माता बहिणींचा प्रश्न होता की यादी कधी पाहायला भेटेल आणि यादीमध्ये आमचं नाव असलं तर काय होईल आणि नसलं तर काय होईल. तर यादीमध्ये नाव असो किंवा नसो तुम्हाला पैसे भेटतील. यादीसारखा कुठलाही प्रकार समोर आलेला नाही आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल. 2-3 अपडेट मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं काळजी करू नका. व्हिडिओला लाईक करा. काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुढची माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.